तर सीएसएमटी परिसरात या आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव आझाद मैदानावर येऊ लागलेत। या आंदोलकांमुळे सीएसएमटी स्थानकावर गर्दी झालेली आहे। तर सीएसएमटी स्थानकाबाहेर या आंदोलकांना सकाळी नाश्त्याचं वाटप करण्यात आलं। काही मराठा कार्यकर्ते स्टेशन बाहेरच अंघोळ करतायत, तर काही आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन बाहेर डान्स करत लक्ष वेधलंय। थेट जाणार आहोत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा बांधवांनी ही मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं काय घडतंय तिथे? इथे आपण आंदोलन सुरू झालेलं बघतोय आणि अगदी जरांगेंची प्रतिकृती म्हणजे जरांगेंसारखे दिसणारे देखील एक आंदोलक आहेत। ते सगळ्यांना इथे सोबत घेऊन सगळं सुरू आहे। पण दादा, आता आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे तुमचं? जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा पाटलाच्या माध्यमातून असाच चालू राहील। याच्यात आणखी तीव्रता वाढेल, परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मी पदर घेऊन हात पसरून विनंती करतो की मराठा समाज हा अत्यंत दुर्दैवी अवस्थेत आलेला आहे। त्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे। त्यांनी आरक्षण द्यावा आणि मराठ्यांच्या मागणी पूर्ण करावा। इथे आता आपण बघतोय एका बाजूला आंदोलन आतमध्ये सुरू आहे, तुम्ही सगळे बांधव इकडे बाहेर का आलात? पण मराठा समाजासाठी काही नियम व अटी या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। आझाद मैदानावर फक्त आणि फक्त 5000 मावळ्यांना हे केलेलं आहे। 5000 मावळ्यांना फक्त परवानगी दिलेली आहे आणि या ठिकाणी लाखो समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। या ठिकाणी बीएमसीने अत्यंत त्यांची दुरावस्था केलेली आहे, कुठलीही सोय केली नाही। परंतु महाराष्ट्रातून मराठा समाज आणि इतरही समाजांनी अत्यंत प्रेमळ समाज आहे, त्यांनी भाकरी चटणीचे गठोडे सगळं काही लावून दिलेलं आहे आणि मराठा आता शांत झालेला आहे। परंतु शांत आहे म्हणून अंत पाहू नका। ही मराठ्याची धगधगती ज्योत अण्णासाहेब पाटील, जावळे पाटील असतील, तुम्हाला सांगतो मराठा क्रांती सूर्य अनेक होऊन गेले आणि काही हुतात्मा झाले। आरक्षण मराठा जरांगेंचं आतमध्ये उपोषण सुरू आहे आणि जरांगेंसारखे दिसणारे एक दादा देखील आपल्यासोबत आहेत। दादा, आतमध्ये आंदोलन सुरू आहे, उपोषण आतमध्ये सुरू आहे, पण तुम्ही सगळे बाहेर रस्त्यावर का? आम्ही आतमध्ये उपोषणच्या स्थळी बी आहे आणि बाहेर बी आहे। तिकडं फुल आहे, मराठा समाज फुल आहे, त्या बाहेर बी आतमध्ये फुल आहे काय। पण मग बाहेर का आंदोलन करताय? आतमध्येच आंदोलन का करत नाही? आतमध्ये मैदान अपुर आहे, देवाभाऊनं मैदान छोटं दिलंय, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच करणार। हे मैदानच आमच्या मुंबईमध्ये, हे मैदानच आमचं। नाच गाणं वगैरे सगळं सुरू आहे, काय चाललंय सगळं? काय नाही सर, आम्हाला दादानी सांगितलेलं आहे, आम्ही तिथं आंदोलन करतो, फक्त दादाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथं थांबलोत। सरकारनं तर आमच्या अटी नाही मान्य केल्या तर आम्हाला मुंबई पूर्ण जाम करायची आहे, त्या दृष्टिकोनाने आम्ही इथं आहोत सर। बोला दादा, कुठून आला तुम्ही? आम्ही दौंड काळेवाडी। बरं, आता काय चाललंय सगळं? आंदोलन कधीपर्यंत चालेल? आंदोलन इतक्या जोशात होणार, पूर्ण जोशाने, आणि आम्ही आरक्षण घेऊनच जाणार। महत्वाचा प्रश्न राहिला होता आमच्या मराठा बांधवांचा खाण्याचा, तर खाण्याचा प्रश्न आता सर्व गावखेड्यांनी मिटवलेला आहे आणि लालबागच्या राजांनी तिथं अन्नछत्र चालू केलं तर त्यांनी बंद केलं का तर मराठा समाज येऊन जेवू नये म्हणून। आता ग्रामीण भागातून एवढा अन्न पुरवठा आलाय की आम्ही अख्खी मुंबई पोसू शकतो। त्यांना आम्हाला एवढं सांग नाही की तुम्ही आम्हाला वेठीस धरू नका, मराठा समाजाचा अंत पाहू नका, भावना अतिशय उग्र आहे। कुठून आला तुम्ही? कुठून आलात? आम्ही अहमदपूर तालुका, जिल्हा लातूर। लातूरमधून आलात? बरं, जेवणाची वगैरे व्यवस्था झाली, आंघोळ वगैरे सगळं झाले आम्ही जेवणाची व्यवस्था केली आहे। या सरकारकडनं काही भेटलं नाही। आमच्या मराठ्यात ताकद आहे तेवढी की आम्हाला राहायची आणि आम्हाला पोषण करायचे। बरं दादा, आता सगळं तुम्ही इथे सगळेच मंडळी आहात, खरं तर आतमध्ये आंदोलन सुरू आहे, इथे देखील सगळा हा जल्लोष सुरू आहे, कुठे ढोल ताशाचा नाद सुरू आहे तर कुठे गाडीवरचे स्पीकर लावले जात आहेत। हा मराठ्यांचा आक्रोश आहे, परंतु सरकार महोदयाला समजून घेत नाही। माननीय मुख्यमंत्री अतिशय हुशार संयमी या राज्याचं नेतृत्व आहे, परंतु त्यांना मराठा समाजाची एवढी चिडका हे लक्षात येत नाही। या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण त्यांनी जर दिलं तर पाटलाच्या माध्यमातून शेकडो ट्रक वर्षा बंगल्यावर जातील आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना गुलालाने लाल करतील। ही मुंबई पूर्ण लाल झालेली दिसत आणि हे फक्त सर्व श्रेय फक्त माननीय मुख्यमंत्री साहेबांना मिळेल। ठीक आहे सुमित, तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।